आजचा ब्लॉग जरा विशेष राहणार आहे, तर त्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की एक कॉलेजमध्ये राहून भरती करणाऱ्या पोरांचं आयुष्य कसं राहतं. सगळे उठून आपण पहिल्यांदा ग्राउंड कंप्लीट केलं. ग्राउंडची पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करून घरी आलो. घरी आपले मित्र भेटायला आले होते. मग लगेच आपण तिथलं कंप्लीट करून कॉलेजला आलो. हे कॉलेज झालं की आपण लगेच दुसऱ्या कॉलेजला, कारण की आपली 12वीची सनद आणायची राहिली होती. आली का नाही माहित नाही, पण तसं आपण आणायला निघालो. एकांकडचं आपले दत्त मंदिर आणि आपले रस्ते बी खांदाय चालू केलेले आहेत. आता इथे नवीन रस्ते बनणार. तरी आपलं पहिलं 12वीचं कॉलेज काही रेखाजी आश्रमशाळा, तर इथून आपण लगेच निघालो वापस गंगाखेडला, कारण की इथं तर आपल्याला काही सनद भेटली नाही. त्याच्याने आपल्याला आणि एका महिन्यानंतर यावं लागेल. तर कधीच झालं नाही कॉलेजमध्ये येऊन पूर्ण आपलं कंप्लीट झालं कधी या काम असं. तर मध्येच आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो. ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर थोडा वेळ तिथंच बसल्यानंतर आपण गंगाखेडला पोहोचलो. गंगाखेडचा पूल तुम्हाला जर इथून सगळं गंगाखेड बघायचं असेल तर तुम्ही या गंगाखेडच्या उडान पुलावर येऊन बघू शकता. तिथून जसंच आपण आलो कॉलेजला आल्यानंतर आपल्याला इथं आय कार्ड काढायचं होतं. मग इथं आय कार्ड काढून आपण लगेच तुम्हाला दाखवतो. ही मेन गोष्ट होती, कारण पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल ना, आपलं वॉचमॅन आय कार्ड शिवाय मध्ये जाऊ देत नाही. हे स्पेनचा बंद आहे. स्पेनचे 20 रुपये म्हणजे भारताचे किती रुपये ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा.